म्हणजे यशस्वी उद्योजक होते महात्मा फुले, यशस्वी शिक्षक होते, यशस्वी समाज परिवर्तक होते, यशस्वी प्रबोधनकार होते आणि सत्यशोधक समाजाचे जनक आहेत. या दुःखाचं मूळ काय आहे तर त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात लिहिलेला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र बसले. आता शूद्र कुणाला म्हटलेलं आहे आजच्या काळात? ओबीसी. आता या ओबीसी, एसटी, एसटी आणि मायनॉरिटी यांना एकत्र केलं तर बहुजन समाज बनतो. बहुजन हा बहुजन समाज, बहुसंख्य जनता जी काबाड कष्ट करते, शेतात राबते, अन्नधान्य निर्माण करते, घरं बांधते, रोड बनवते, म्हणजे नित्य शिल्पकार. कोणत्याही कामाचे शिल्पकार म्हणजे बहुजन समाज, कष्ट करणार. आपल्याला पहिला जो विषय आहे तो प्रशिक्षणाचा अर्थ व सामाजिक गरज. आपल्या समाजामध्ये महात्मा फुलेंचं काम पुढे नेण्यासाठी किती प्रशिक्षित लोक आहेत? ट्रेन असते, जसं बीएड ट्रेनिंग, नर्सिंगचं ट्रेनिंग असते. IAS ची परीक्षा झाल्यानंतर सुद्धा डायरेक्ट त्याला कलेक्टरचा मुद्दा देत नाही, त्याला ट्रेनिंग होतं, त्याला मस्तुरली ट्रेनिंगला पाठवतात. जर DYSP ही परीक्षा त्यांनी पास केली तर सिलेक्शन झालं तर त्याला नाशिकला ट्रेनिंगला पाठवतात, पोलीस अकादमीमध्ये ट्रेनिंग मारतात. प्रशिक्षण घेतल्यानंतर मग तो विशिष्ट जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्याची नेमणूक होते, उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक होते. पण तो देखील 10व्या वर्गानंतर DED ची परीक्षा झाल्यानंतर DED मध्ये ट्रेनिंगच आहे. सर्वप्रथम त्याला घरची मुलं, घरचे पालक जसे व्यवस्थित सांभाळतात तसं तुम्ही पण सांभाळा. DED चे शिक्षक हे शिल्पकार आहे समाजात, गुरुजी है ना, जे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत कोणत्याही समाजात, त्यांना सर्वात जास्त पगार दिला पाहिजे. कारण की देश घडवतात, नागरिक घडवतात ते. पण शिक्षकांना इज्जत भारतात नाही दिली जात, विदेशात दिली जाते. सन्मान विदेशात शिक्षकांचा केला जातो कारण की त्यांना महत्व कळलेलं आहे शिक्षक काय करते. ज्योतिबा फुलेंच्या कार्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतरच तुम्ही समाजाला योग्य दिशा दाखवू शकता.